नमस्कार मंडळी, फिश करी आपण आता अशा पद्धतीने बनवूया. फिश करी बनवण्याची एकदम साधी सोपी पद्धत तुम्हाला मी आज दाखवणार आहे. सर्वांनी एकदम छानपैकी बघून पूर्ण व्हिडिओ बघा. अशा पद्धतीने फिश करी बनवूया आपण. अशी बनवणे खूप टेस्टी छान लागते आणि साधी आणि सोपी बनवता येते. आपण ही पिवळा मासा आणलेला आहे, वाम मी म्हणता याला, वाम मासा पिवळ्या पाठीचा. हा खायला खूप टेस्टी लागतो. तुम्ही सर्वांनी अशीच बनवून बघा. मी तुम्हाला आता त्याची बनवायची कशी ते तुम्हाला सांगन. सगळ्यांनी एकदम साधी सोपी. कांदा भाजून घ्यायचा आणि खोबरं भाजायला ठेवायचं. अशा पद्धतीने सगळ्यात पहिले 2 कांदे घ्यायचे आहे. 2 कांदे आपण गॅसवर अशा पद्धतीने भाजून घेऊया. तुम्ही बारीक चिरून तव्यावर भाजले तरी चालेल. अशा पद्धतीने अशी भाजल्याने त्याला टेस्ट अजून छान येते. लसूण अद्रकची पेस्ट करून घेतली आहे आपण त्यासाठी, भाजी उकडण्यासाठी. आणि कच्चा मसाला, कांदा, लसूण, अद्रक, एकीकडे खोबरं भाजून घेतलं आपण असं आणि त्याला कट करून घेतलंय. आणि आता आपण ते मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. मिक्सरमध्ये बारीक करून कांदा, खोबरं, लसूण, अद्रक आता ते आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे. आपण एक साईडला फिश घेतली आहे. फिश आता आपण धुवून घेतली स्वच्छ. कांदा, कच्चा मसाला घेतला, कांदा आणि लसूण अद्रकची पेस्ट. आपण एकीकडे कढई ठेवली तापायला. कढई गरम करून घ्यायची. त्यामध्ये तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर आपला जो कच्चा मसाला आहे तो सर्व तळून घ्यायचा आहे. छानपैकी तळून झाल्यानंतर त्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेऊया. ती पण एकदम छान परतवून घ्यायची आहे. नंतर त्यामध्ये कांदा टाकायचा आहे. कांदा पण एकदम छानपैकी परतवून घ्यायचा आहे. कांदा छान एकदम परतवून घ्यायचा. त्यामध्ये 5 ते 10 मिनिटं परतवून घ्यायचं आहे. आपला कांदा पण थोडासा ब्राऊन झाला. त्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे, अर्धा चमचा. आपण सुरुवातीला अशा पद्धतीने जर मासे थोडेसे तेलामध्ये फ्राय केले, कांदा, लसूण, अद्रकची पेस्ट, त्याचा थोडासा वास मरून जातो. छान टेस्ट पण छान येते. त्याचा जो वास असतो ना तो मरून जातो. त्यामध्ये मीठ टाकायचं आपल्या चवीनुसार. भाजीला किती लागेल तेवढं मीठ टाकून द्यायचं आहे. आणि थोडंसं त्यामध्ये पाणी टाकूया आपण. पाणी टाकून 5 ते 10 मिनिटं त्याच्यात कोथिंबीर पण टाकू आपण. टेस्ट छान येते उकडतानाच. याला काय आपण शिट्टी नाही घेणार आहोत. 5 ते 10 मिनिटं झाकण लावून त्याची अशी वाफ काढायची आहे, उकळी काढायची आहे. तुम्ही सर्वांनी ह्या पद्धतीने बनवून बघा. खूप छान टेस्ट लागते त्याची. आता गॅस एकदम फुल करून 5 ते 10 मिनिटं उकळून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण आता आपले मासे थोडेसे शिजवून घेतलेले आहे. 90% शिजवून घ्यायचे आहे ते. 10% राहिले तर ते आपण आपल्या मसाल्याच्या रश्यामध्ये टाकून उकळून घ्यायचे. नंतर तुम्ही बघू शकता आता आपण ती भाजी काढून घेतली आहे उकडलेली. आणि त्या कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे. त्यामध्ये आपण केलेला कांदा, खोबरं, लसूण, अद्रकची पेस्ट आहे ना ती टाकून घेऊ. ती पण एकदम छानपैकी
परतवून घ्यायची आहे. आता कांदा आपला खोबरं भाजलेलंच आहे, त्यामुळे खूप जास्त परतवायची नाही आहे. तेलामध्ये चांगली व्यवस्थित परतवून त्यामध्ये कोथिंबीर थोडीशी टाकायची, चव येण्यासाठी छान लागते. आपण एकीकडं मसाला परतवूस तर मसाले काढून घेऊ आपण. गरम मसाला 2 चमचे. तुम्ही मिरची मसाला तुमच्या चवीनुसार टाकू शकता, कमी जास्त, भाजी किती बनवायची आहे त्यानुसार. मिरची पावडर 1.5 चमचा टाकला आहे मी. हळद अर्धा चमचा. काळा मसाला आहे आता हा, काळा मसाला टाकूया. मी 1.5 चमचा टाकला आहे. आपल्या घरात जे अवेलेबल मसाले असतात आपण त्यामध्ये बनवले तरी चालेल. माझी रेसिपी आपल्या घरात अवेलेबल वस्तूंमध्येच असते, सर्व साहित्यात. आपण आता मसाला परतून झाला आहे, त्यामध्ये सगळे मसाले टाकून घेऊ. माझ्या रेसिपीज एकदम सोप्या पद्धतीच्याच मी तुम्हाला दाखवणार आहे. आता आपण ते मसाला चांगला व्यवस्थित परतवून घेतला आहे. सगळे मसाले टाकल्यानंतर 5-10 मिनटं परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपण आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी टाकून ते पाणी आपण त्यामध्ये टाकलं आहे. आता ते मस्त एकदम छान उकळी घ्यायची, 5 ते 10 मिनटं उकळून घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला अजून जर मीठ कमी वाटत असेल तर मीठ तुम्ही अजून पण टाकू शकता, पण मी भाजीत ते उकडतानाच टाकून दिलं आहे. आता आपली या पद्धतीने भाजी अशी उकळवून घ्यायची आहे मस्त. तुम्ही बघू शकता छान उकळते भाजी. आपण आता त्यामध्ये आपली उकडलेली भाजी टाकून घ्यायची आहे. आपण यामध्ये जो रस्सा आहे त्यानुसारच त्या रश्यामध्ये टाकायचा रस्सा, मसाल्यामध्ये पाणी टाकायचं आहे, नाही तर जास्ती भाजी होऊन जाईल, खूप जास्ती. त्यानुसार आपण आता त्या भांड्यात टाकून घेऊया थोडंसं पाणी. रस्सा टाकू आणि पातेलं हे करून घेऊ. पातेलं हलवून त्यामध्ये पाणी टाकून घेऊया. आता थोडीशी कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर उकळताना टाकून खूप छान भाजी लागते, टेस्ट त्याची. तुम्ही अशा पद्धतीने बनवा. खूप मला कमेंट करा कशी झाली भाजी. फिश बनवलाय, वाम मासा म्हणता याला, वाम. एकदम छानपैकी बघा आपण. तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अशा नवीन नवीन रेसिपीज आम्ही तुमच्यासाठी बनवू. त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया. आणि अशा पद्धतीने आपली भाजी तयार.